Good morning everyone. Today we will start the derivative of trigonometry function. Okay. लास्ट सेशनला आपण बघितलं आहे ट्रिग्नोमेट्री ऑफ सम स्टँडर्ड फंक्शनमध्ये एक्स रेज टू पॉवर एन ए टू पॉवर एक्स. तर आज आपण बघणार आहोत ट्रिग्नोमेट्री फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. सो स्टार्ट. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. फर्स्ट लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मेन्शन करून घ्यायचं आपण कॉस एक्स अँड देन एफ ऑफ एक्स प्लस एच इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स प्लस एच. ओके. देन बाय फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला आहे आपला. फर्स्ट प्रिन्सिपल एफ डॅश एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच माइनस एफ ऑफ एक्स divided by h. Okay. Now put out the value of f of x plus h and f of x. f of x plus h is equal to cos of x plus h minus cos of x divided by h. Okay. Is equal to limit h tends to 0. याच ला आपण 1 upon h लिहू शकतो. ओके. देन cos a मायनस कॉस बी. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. कॉस ए मायनस कॉस बी इज इक्वल टू -2 इंटू साइन ऑफ ए प्लस बी बाय 2 इंटू साइन ऑफ ए मायनस बी बाय 2 आहे. फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. कॉस ए मायनस कॉस बी इज इक्वल टू -2 इंटू साइन ए प्लस बी into sine of a minus b. Using this formula we have to solve this cos x plus h minus cos x. यामध्ये काय होणार. a ची व्हॅल्यू cos a that is cos x plus h and b ची व्हॅल्यू x. So using this formula cos -2 sine of a plus b that is x plus h plus x by 2 into sine of a minus b that is x plus h minus x by 2 होणार. तर बघा नंतर सॉल्व करू आपण. लिमिट h टेन्स टू 0 1 upon h minus 2 sine of x plus x twice x plus h by 2 into sine of x and x minus x get cancel, remaining is h by 2. Okay. Next limit h tends to 0 -2 constant term आहे ते निघेल बाहेर -2 कॉमन. ओके. देन इंटू साइन ट्वाइस एक्स बाय 2 किती होणार. ट्वाइस एक्स या प्रकारे लिहू. ट्वाइस एक्स बाय 2 प्लस एच बाय 2 लिहू शकतो याच टर्मला. ट्वाइस एक्स प्लस एच होल डिवायडेड बाय 2 आहे तर ट्वाइस एक्स बाय 2 प्लस एच डिवायडेड बाय 2 इंटू साइन एच बाय 2 होल डिवायडेड बाय एच इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 -2 इंटू साइन 2 get cancel, remaining is only x plus h by 2 होना into sin h by 2 divided by h लिहू शकतो यालाच किंवा होल टर्मला डिवायडेड बाय h. देन सेपरेट करू. लिमिट याला पण अप्लाय करू, लिमिट याला पण अप्लाय करू. -2 कॉन्स्टंट टर्म आहे -2 बाहेर निघेल. लिमिट h टेन्स टू 0 साइन ऑफ x प्लस h बाय 2. ओके. दोन्ही न्यूमरेटरमध्ये बघा इंटू आहे साइन x प्लस h बाय 2 इंटू साइन h बाय 2 अँड होल डिवायडेड बाय h. जो डिनॉमिनेटर आहे तो आपण कोणत्याही एकाला यूज करू शकतो. तर याला आपण यूज करू. लिमिट h टेन्स टू 0 साइन h डिवायडेड बाय 2 अँड डिवायडेड बाय h. Okay, but we know the formula limit
थीटा टेन्स टू झिरो. ट्रिग्नोमेट्री फंक्शनमध्ये आपण बघितलं आहे लिमिट थीटा टेन्स टू झिरो साइन ऑफ पी थीटा डिवायडेड बाय पी थीटा इज इक्वल टू राहिला तर त्याची लिमिट काय येते 1. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. लिमिट थीटा टेन्स टू झिरो साइन पी थीटा डिवायडेड बाय पी थीटा असेल तर इज इक्वल टू 1. ओके. सो आपल्या इथे बघा साइन एच टेन्स टू झिरो साइन एक्स प्लस एच बाय 2. बट नेक्स्ट टर्म आहे साइन एच बाय 2 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये ओनली एच आहे. आपला अँगल काय दिलेला आहे एच बाय 2. तर यालाच आपण ॲडजस्ट करू. -2 लिमिट एच टेन्स टू झिरो साइन ऑफ एक्स प्लस एच बाय 2 इंटू लिमिट एच टेन्स टू झिरो यालाच लिहू शकतो आपण साइन एच बाय 2 डिवायडेड बाय एच बाय 2 इंटू हाफ. देन 2 गेट कॅन्सल. टर्म तीच आहे साइन एच बाय 2 एच. इथे फक्त ॲडजस्टमेंट केली आहे एच बाय 2 इंटू हाफ. इथे हाफनी वरती डिनॉमिनेटरमध्ये मल्टिप्लाय केला, न्यूमरेटरमध्ये पण हाफने मल्टिप्लाय केला आहे. हाफ गेट कॅन्सल. रिमेनिंग टर्म कोणती राहणार साइन एच बाय 2 डिवायडेड बाय एच. ओके. आपण याला कशाने का बरं ॲडजस्ट करत आहोत कारण आपल्याला काय हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. लिमिट थीटा टेन्स टू झिरो साइन पी थीटा that is p theta and divided by p theta and this p is a constant term. आपल्यामध्ये काय राहणार कॉन्स्टंट टर्म हाफ 1/2 कॉन्स्टंट टर्म राहणार. लिमिट एच टेन्स टू झिरो आहे. लिमिट थीटा टेन्स टू झिरो आहे अँड p इज ए कॉन्स्टंट टर्म. तर आपल्या इथे काय राहणार कॉन्स्टंट टर्म हाफ. ओके. बघा -2 हाफ आहे कॉन्स्टंट टर्म आहे ते निघेल बाहेर इंटू हाफ लिमिट साइन एक्स प्लस एच बाय 2 इंटू लिमिट एच टेन्स टू झिरो साइन एच बाय 2 डिवायडेड बाय एच बाय 2. देन लिमिट अप्लाय करा. 2 गेट कॅन्सल. 2 गेट कॅन्सल. रिमेनिंग ओनली मायनस साइन. लिमिट पुट आउट केल्यानंतर काय येणार लिमिट इथे लिहायचं आहे एच टेन्स टू झिरो. लिमिट पुट आउट केलं तर काय होणार साइन एक्स प्लस एचच्या ठिकाणी 0 डिवायडेड बाय 2 इंटू डिवायडेड बाय 2 इंटू याची व्हॅल्यू येणार ओनली 1. यूजिंग दिस फॉर्म्युला इथे रिझन देऊन देऊ. सिन्स लिमिट थीटा टेन्स टू झिरो साइन ऑफ पी थीटा डिवायडेड बाय पी थीटा इज इक्वल टू 1 होणार. रिझन काय युजिंग दिस फॉर्म्युला दिस लिमिट इज इक्वल टू 1. देन मायनस साइन एक्स 0/2 ह्याने 0 साइन ओनली एक्स. हेन्स आपला टर्म काय एफ डॅश एक्स इज इक्वल टू आली आपले डेरिव्हेटिव्ह साइन मायनस साइन एक्स. हेन्स therefore if f of x is equal to cos x त्याची डेरिव्हेटिव्ह आपण काय फाइंड आउट केलेली आहे f डॅश x इज इक्वल टू मायनस साइन एक्स. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म्युला. ओके. फर्स्ट फॉर्म्युला आपण बघितला आहे एक्स रेज टू पॉवर n लिमिट डेरिव्हेटिव्हचा. देन फाइंड ए टू पॉवर एक्सचा फॉर्म्युला बघितला आहे आणि आपण ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला बघितला आहे. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस एक्स देन एफ डॅश एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. सिमिलरली यू कॅन find the derivative of sin x with respect to x. ओके. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. तुम्ही ट्राय करा घरी. सेम मेथडनी जा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स एफ ऑफ एक्स प्लस इज इक्वल टू साइन एक्स प्लस एच. देन पुट आउट करा. देन फॉर्म्युला यूज करा आणि तुम्ही ॲन्सर फाइंड आउट करा. ओके. तुम्हाला ॲन्सर पण सांगते. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स असेल तर त्याची फाइंड आउट येणार कॉस एक्स. ओके.
एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स देन एफ डॅश एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. घरी ट्राय करा, नाहीच झालं तर मग आपण बघू. थँक्यू.